कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या ज्या कार्यकर्त्यांना जनआंदोलन निर्माण निधी द्यायचा असेल त्यांनी स्टेजच्या बाजूला लवकर यावं आणि आपापले नावं त्यांनी दिले पाहिजेत. मित्रो, आज जळगाव जामोदमध्ये हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं जळगाव जामोदमध्ये प्रबोधन झालं पाहिजे, जागरण झालं पाहिजे आणि जागरणाच्या आधारावर चळवळीमध्ये लोकांना तयार केलं पाहिजे. या प्रमुख उद्देशानं मित्रो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये 4 विषय दिले आहेत. पहिले आणि दुसऱ्या विषयावर आधीच्या वक्त्यांनी थोडंफार बोललेले आहेत म्हणून मी त्या विषयावर नाही बोलणार. परंतु तिसरा विषय आहे संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात सुद्धा ओबीसीची जातीनिहाय जनगणना न करणे ही ओबीसी प्रवर्गासोबत धोकेबाजी करणे एक चर्चा. तर मित्रहो, हा जो विषय आहे की ओबीसीच्या जातीगत जनगणनेचा जो विषय आहे हा 1992च्या नंतर हा विषय चर्चेला आला आणि या विषयाची जी जागृती आहे खास करून ती बामसेपच्या 2001च्या जे राष्ट्रीय अधिवेशन आहे या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये सर्वात आधी चर्चेला घेतली गेली. मित्र, मी माझ्या एका मित्राला भेटलो, तो वकील आहे. त्या माझ्या वकील मित्राला मी विचारलं की सर न्याय कोणाला मिळते, न्याय कोणाला मिळते? तर तो म्हणते सर जो न्याय मागेल त्याला न्याय मिळते, जो न्याय मागेल त्याला मिळते. मी त्याला दुसरा प्रश्न विचारला की समजा ज्याच्यावर अन्याय होऊन राहिला त्याला समजूच नाही राहिलं की माझ्यावर अन्याय होऊन राहिला, ज्याच्यावर अन्याय होऊन राहिला आहे त्याला समजून नाही राहिलं की माझ्यावर अन्याय होऊन राहिला, तर मग त्या परिस्थितीत त्याला न्याय भेटणार नाही का? तर त्या वकिलाचं म्हणणं आहे की त्याच्यावर अन्याय होऊन राहिला असं दुसऱ्या तरी कोणाला तरी वाटलं पाहिजे की याच्यावर अन्याय होऊन राहिला, म्हणजे त्यांना तरी न्याय मागितला पाहिजे त्याच्यासाठी. माझा मुद्दा असा आहे की न्याय कोणाला भेटते? एक तर ज्याच्यावर अन्याय होऊन राहिला असेल त्यांना न्याय मागितला पाहिजे की मला न्याय पाहिजे. अन्यथा त्याच्या संदर्भानं दुसऱ्याला असं वाटलं पाहिजे की माझ्यावर अन्याय होऊन राहिला, दुसऱ्या माणसाला असं वाटलं पाहिजे की याच्यावर अन्याय होऊन राहिला, तो म्हणजे तो दुसरा व्यक्ती त्याच्या अन्यायाच्या विरोधामध्ये न्याय मागू शकते. मित्र, संविधानाच्या 75 वर्षाच्या नंतर सुद्धा ओबीसीची जातीनिहाय जनगणना होत नाही. याचं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं कारण जर कोणतं असेल तर ओबीसीच्या मध्ये जागृतीचा अभाव आहे. सगळ्यात मोठं कारण जर काय आहे, आम्हाला असं वाटतं 75 वर्ष झाले ओबीसीची जातवार जनगणना होत नाही. त्याचं सगळ्यात मोठं जर कारण कोणतं असेल तर ओबीसीला हे माहीतच नाही की ओबीसीची जातवार जनगणना झाल्यानं काय होऊ शकते. म्हणजे ओबीसीवर अन्याय होते हे ओबीसीला माहीतच नाही. ओबीसीला जर माहीत झालं की आमच्यावर अन्याय होते तर ओबीसी याच्या विरोधामध्ये आंदोलन करू शकते. म्हणून मित्र हो, जर ओबीसींना हे माहीत नसेल तर ज्यांना हे माहीत आहे की ओबीसीवर अन्याय होऊन राहिला, ज्यांना हे समजून राहिलं की ओबीसीवर अन्याय होऊन राहिला आणि हा अन्याय जर दूर करायचा असेल तर तो अन्याय ओबीसीची जातवार जनगणना केल्यानं ओबीसीची जातीनिहाय जनगणना केल्याच्या नंतर हा अन्याय दूर होऊ शकते. जरी ओबीसीला माहीत नसेल परंतु या देशामध्ये भारत मुक्ती मोर्चा बामसेप ही जी संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून आपण लोकांना हे सांगितलं की ओबीसीवर अन्याय होते आणि ओबीसीवर अन्याय होण्याचा सगळ्यात मोठा कारण काय असेल तर ओबीसी मध्ये जागृती नाही आहे. तर मित्र, ओबीसी मध्ये जागृती करण्याच्या साठीच हा कार्यक्रम आयोजित केला आहे. अशा पद्धतीचे अनेक कार्यक्रम देशभरामध्ये आयोजित केल्या जातात आणि ओबीसींना जागृत करण्याकरिता, ओबीसींना जागृत करून आंदोलनासोबत जोडण्याकरिता मित्र हो अशा पद्धतीचे जागृतीचे कार्यक्रम निरंतर होत राहतात. यामध्ये दुसरा सुद्धा विषय आहे की भोनचं उत्खनन जे आहे ते उत्खनन नाही होऊन राहिलं. भोनचं जे उत्खनन आहे ते उत्खनन नाही होऊन राहिलं. तर मित्र, जे 2-4 विषय आहेत या विषयामध्ये आणखी एक विषय आहे की शहीद विनोद पवार आहे यांना आतापर्यंत न्याय मिळाला नाही. तर या सगळ्याचं जर काही कारण असेल तर ते कारण असं आहे की जे न्याय मागणारे लोक आहेत ते न्याय मागण्यासाठी जे इंटेन्सिटी पाहिजे, जी तीव्रता पाहिजे ती तीव्रता या आंदोलनामध्ये निर्माण करण्यामध्ये कमी पडत आहे. जर मित्र हो
या संदर्भानं ज्या ज्या काही विषय आम्ही लावले आहेत, या विषयानं जर आम्हाला त्या विषयाला न्याय मिळवायचा असेल तर आम्हाला आमच्या जी जागृतीची गती आहे ती गती वाढवली पाहिजे. आता आमचे मित्र त्यांनी एक भाषण केलं, भाषणामध्ये एक छान शेर सांगितला, त्याच्यानंतर त्या शेअरमध्ये जो शेवटचं वाक्य आहे ते वाक्य फार चांगलं आहे, परंतु ते वाक्य मी बऱ्याच दिवसापासून लोकांना सांगतो, मला ते वाक्य आता आवडून नाही राहिलं. ते वाक्य मी सुद्धा बऱ्याच लोकांना सांगतो की चळवळीमध्ये गर्दीची गरज नाही, गर्दी लोकांची गरज आहे. मी सुद्धा लोकांना सांगायचो की चळवळीमध्ये गर्दीची आवश्यकता नसते, गर्दी लोकांची आवश्यकता आहे. परंतु गेल्या 15 वर्षापासून काम करत, आता 15 वर्ष झाले, आता मला असं वाटते की केवळ गर्दी लोक नाही, आता गर्दी सुद्धा पाहिजे. केवळ गर्दी लोक जर आले तर गर्दी लोक दर्द आपलं एकमेकाला सांगतील आणि विषय खलास होईल. दर्द एकमेकाला सांगायचं नाही तर दर्द लोकांपर्यंत पोहोचायचा आहे, गर्दीला सुद्धा गर्दी बनवावं लागेल. तर त्याकरता चलो गाव की ओर हा कार्यक्रम मित्र भामसेब आणि भामसेबच्या ऑफशूट संघटनाच्या माध्यमातून आपण आयोजित केला आहे आणि गावागावापर्यंत ही जी विचारधारा आहे या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता आमच्या लोकांनी गावागावापर्यंत कार्यक्रम केले पाहिजेत. आणि हे जे गर्दी आहे या गर्दीमध्ये आणखी सुद्धा गर्दी वाढवायची आहे आणि गर्दी जर वाढवली तर मेश्राम साहेब सांगतात त्या पद्धतीनं मित्रहो, हे जे आंदोलन आहे हे आंदोलन केवळ आंदोलन राहणार नाही, आमच्या समस्या सोडवण्याकरता आम्हाला जनआंदोलन बनवावं लागेल. आणि जनआंदोलन हे जनतेच्या सहभागाने बनत असते. तर जनतेचा सहभाग केव्हा होईल तर हे जे आंदोलन आहे गावागावापर्यंत मित्र आम्ही पोहोचू शकू. तर या गावागावापर्यंत मित्र हे जर आंदोलन पोहोचवायचं असेल तर आम्हाला याच्यापेक्षा जास्त ताकदीनं आता काम करावं लागेल आणि हे जे विषय आहेत ते शेवटच्या माणसापर्यंत समजून सांगावं लागेल. तरच हे आंदोलन जनआंदोलनामध्ये रूपांतरित करण्याकरता आम्ही लोक यशस्वी होऊ शकतो. या संदर्भानं इतकंच बोलतो, ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जी काही माहिती आपल्याला मिळेल ती माहिती आपण आपल्या ओळखी पारखीच्या लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्या माहितीचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे आणि लोकांना या आंदोलनासोबत जोडलं पाहिजे. इतकंच बोलतो. धन्यवाद.